विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला। जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी, सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांना निवेदन दिले। यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न, संगनमताने कट, कार्यालयातील महिला सहकार्याशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत। आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा, तपास उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवावा, शस्त्रे, कपडे, अंगावरील जखमा, डॉक्टर अहवाल, CCTV फुटेज या सर्वांचा तपास वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत। आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा, मकोका, झोपडपट्टी दादा कायदा किंवा त्यांच्यापासून शहराला आणि सामान्य जनता व्यापाऱ्यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान 1 वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी। त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत। विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील एक पथक नेमण्यात यावे। लोकांच्या मनातील भीती दूर करावी, त्याबद्दल यंत्रणेने कोणाचाही दबाव घेऊ नये। विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारे खून, अपहरण, मारहाणीच्या घटना, परागंदा, आरोपी न सापडणे, ब्लॉग्स प्रकरण यामुळे डागाळले आहे। त्याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी दिले। Press the bell icon on the YouTube and never miss another update.